करा करा, तुम्हाला जितकं जंगी स्वागत करायचं ना तितकं करा, पण ज्या बाळासाठी एवढा सगळा थाटमाट केलाय ना तुम्ही, ती मुलगी तुमच्या लाडक्या सिद्धू आणि भावनाची नाहीच आहे. हे आज जगात कोणालाच माहित नाहीये. आता आयुष्यभर दुसऱ्याची मुलगी सांभाळत राहा. तुमच्या घराण्याचा कुलदीपक तर मी कधीच विझवलाय. आई, मी करू का औक्षण? या. चला, बाळाला आणि भावनाला कोणाचीही दृष्ट नको लागायला. या आता त्या तबकामध्ये बाळाचे पाय ठेवायचे आणि मग सफेद कपड्यावरती त्याचे पाय उमटवायचे. अरे काय झालं रे? काय होतंय तुम्हाला? काय काय झालं रे? संपत, ए संपत, संपत, अरे बोल ना, काय झालं रे बाळा? ए संपत, पाणी. ए संपत, अरे काय झालं रे? अरे बोल ना. डोळे उघडा पप्पा, पप्पा डोळे उघडा पप्पा. ए संपत, देवा देवा माझ्या संपतला वाचव देवा. तुला तुला सांगितलं होतं ना की ही अपशकुनी पोरगी घरात येता कामा नाही म्हणून. आता हे जे काही घडलं ना, हे सगळं या पोरीमुळे घडलं. फक्त आणि फक्त या पोरीमुळे घडलं. अरे घरात पाहून टाकल्या माझी संपतची अवस्था केली. अजूनही काय काय घडणार आहे या घरात कुणाला माहित. ए बाई, माझ्या संपतच्या जीवाला जर काही बरं वाईट झालं तर मी तुम्हाला सोडणार नाहीये, सांगून ठेवते. आजी, हो काय बोलताय तुम्ही? काकांना त्रास होतोय यात माझ्या मुलीचा काय दोष आहे? तुम्ही तिला अपशकुनी म्हणू नका. काय म्हणायचं आणि का म्हणायचं नाही? अगं तुझी पोरगी आहेच अपशकुनी. जन्माला आल्या आल्या ती तुझ्या जीवावर उठली. एक लक्षात ठेव भावना, माझ्या सिद्धूच्या प्रार्थनेमुळेच तू जगलेली आहेस. आणि आता घरात पाऊल टाकलं नाही तर ती हे घडलं. अगं कुठल्या मुहूर्तावर ती जन्माला घातलीस या कार्टीला कुणाला माहिती. हे बघ, आत्ताच्या आता तू हिला घरातून घेऊन जा, घेऊन जा. गुरुजींनी सांगितलं होतं, आठवतं ना तुला? या बाळाच्या पायगुणाने घरात मृत्यू होणार आहे. ही ज्यांची पत्रिका आहे त्यांच्या सासऱ्यांच्या म्हणजेच संपतरावांच्या जीवाला धोका आहे. आठवतं ना गुरुजींनी काय सांगितलं होतं? ही तुझी पोरगी घरादारावर नष्टचर्या घेऊन येणार. आणि तसंच घडलं. ए बाई, ही बॅग मला या घरात नकोय, घेऊन जा हिला. सिद्धू, अरे बघ ना, हे डोळे पण उघडत नाहीयेत आता. नाही नाही नाही, आई आई नको नको काळजी करूस. पप्पांना काही होणार नाही. दादा दादा, तू डॉक्टरना फोन लाव पटकन पटकन. तू पप्पा 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 डोळे उघडा. पप्पा पप्पा प्लीज डोळे उघडा. दादा 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 दादा, डॉक्टरना फोन कर, डॉक्टरना फोन कर लगेच. पप्पा पप्पा प्लीज डोळे उघडा. पप्पा
पप्पा हे भावना, अगं बघ माझ्या नातवंडांना, अगं बापाची अवस्था बघून कशा हादरून गेलेत. हे बाई, घेऊन जा या पोरीला, घेऊन जा. ही ब्याद या घरात नकोय. हे बघ, त्याच्याशिवाय ही निघून गेल्याशिवाय माझा संपत वाचणार नाही. घेऊन जा ग. आनंदी ऐक, तू वरच्या खोलीत जाऊन बस. हा, पण आई आजोबा आजोबांना काही नाही होणार बा. हा, बाबा आहेत ना तिथे. बाबा आजोबांना काहीच नाही होऊ देणार. ते घेतील काळजी. तू जा लवकर, जा. उठा, डोळे उघडा. अरे माझं चुकलं रे, माझं चुकलं. गुरुजींनी मला सांगितलं होतं ना, त्याच वेळेला या पोरीला मी जीवानीशी मारायला पाहिजे होतं. एक लक्षात ठेव भावना, माझ्या संपतच्या जीवाला काही बरं वाईट झालं ना, तर मी तुम्हाला कुणालाही सोडणार नाही, सांगून ठेवते. आजी बस. काय बडबडतेस तू? अरे पप्पाची काळजी आहे म्हणून तरी जरा गप्पा बस. पप्पा ऐक जरा, डॉक्टरना फोन लावलास तू? हो हो केला डॉक्टरला. येत आहेत डॉक्टर. पप्पा बघितलं, येत आहे तर डॉक्टर काही होणार नाहीये तुम्हाला. हा पप्पा सिद्धिराज गाडे पाटील, आता तू कितीही प्रयत्न कर, या घरावर येणारं नष्टचर्य तू थांबवू शकणार नाहीस. आज ना उद्या तुला तुझ्या पप्पांना कायमचं कमावं लागणार आहे. तेव्हाही तुझ्याच लाडक्या लेकीवर आळ येणार आहे. मनाची तयारी करून ठेव. तेव्हा प्लीज काकांना वाचव. त्यांना काही होऊ देऊ नकोस.